नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला तर आपण आज 3 ते 3 या टिपक्यांच्या सहाय्याने खूप झटपट अशी रांगोळी काढणार आहोत. चला तर मग आपण 3 ते 3 टिपके मांडून घेऊयात. मग त्या 3 ते 3 टिपक्यांना आपण चौकोनाचा आकार देणार आहोत. त्यामुळं चौकोन हा समांतर अंतरावर असेल तर रांगोळी काढण्यास खूप इझी जाईल. चला तर आपला चौकोन काढून रेडी होणार आहे. पहा तर अशा पद्धतीने आपण चौकोन हा काढून कंप्लीट करत आहोत. त्याच्यानंतर आपण 4-4 रेघा या साईडने काढणार आहोत चौकोनाच्या, समांतर अशा एकास एक. पहा तर कशा काढायच्या त्या समांतर रेघा. ही एक थोडीशी डार्क करून घेऊयात, फेंट आलेली आहे. ही 2, हे 3, ही 4. चला तर आपण दुसऱ्या बाजूशी अशाच प्रकारे एकास एक समांतर अशा 4 रेघा काढून घेणार आहोत. प्रत्येकच बाजूस आपल्याला अशा प्रकारच्या 4 रेघा ह्या काढून घ्यायच्या आहेत आधी. एक, हे 2, हे 3, हे 4. चला तर आता लास्ट बाजूलाही आपल्याला तशाच प्रकारे काढून घ्यायचं आहे. एक, 2, 3, आणि हे 4. चला तर मग आपण आता पुढची स्टेप ही आतल्या साईडने अशी चक्री काढणार आहोत. लास्टच्या रेघेला दोन्ही बाजू समांतर आणि बाकीच्या रेघा या त्याला जोडून घेणार आहोत आपण, ह्या अशा प्रकारे. दोन, हे 4. आता अशाच प्रकारे आपण चारही बाजूस आतल्या साईडने या चक्रे काढून त्याला सगळ्या रेघा ह्या जोडून घेणार आहोत. चला तर मग दुसरी साईड ही आपण अशाच प्रकारे कंप्लीट करून घेत आहोत. चारही रेघा ह्या बाहेरच्या साईडने आत अशा दिशेने जोडून घेणार आहोत. थोडंसं हळूवार जोडून घ्यायला हवं, म्हणजे खूप आखीव रेखीव अशी दिसायला हवी रांगोळी. तर अशा पद्धतीने चला तर आपण आता तिसऱ्या बाजूलाही अशाच प्रकारे आतल्या साईडने आपण अशा चक्री काढून खालच्या रेघा आहे त्याला जॉईंट करणार आहोत. अशा प्रकारे खूप सुंदर आणि सुरेख अशी आपली रांगोळी तयार होत आहे. माझा भाचा हा रांगोळी काढताना थोडंसं डिस्टर्ब करत आहे. त्यालाही रांगोळी काढायची आहे. चला तर आता आपण थोडंसं बोटाच्या साहाय्याने शेप देऊन घेणार आहोत चक्रीला, म्हणजे खूप सुरेख अशी वाटेल. प्रत्येकच साईडला आपण अशा पद्धतीने
त्याला शेप देऊन घेणार आहोत. पहा, तर अशा पद्धतीने आपल्या ह्या चक्र्या आणि ह्या रेघा काढून झालेल्या आहेत. तर त्या आपण चक्रीच्या तिथे आपण पिवळा डॉट देऊन घेणार आहोत अशा प्रकारे. आणि 5-5 पाकळ्या आपण तिथे काढणार आहोत. खूप सुरेख अशा आपण पाकळ्या काढणार आहोत. पांढऱ्या रांगोळीच्या साहाय्याने आपण काढू. त्याच्या आधी आपण चौकोनामध्ये असा हा चौकोन काढून घेऊयात आणि 4-4 रेघा प्रत्येक रेघाला असं काढलेल्या पाहिजे. हां, 3 रेघा काढल्या म्हणजे 4 रेघा तयार झाल्या आपल्या. त्याच्यानंतर त्याच्या कोपऱ्यातही आपण पिवळ्या रंगाचे डॉट देऊन घेणार आहोत आणि मध्ये सुद्धा फूल काढून घेणार आहोत. 2, 3 आणि ही 4. चला, तर आता पिवळा टिपका पसरवून घेतला आहे आणि त्यामध्ये लाल रंग भरूया लगेच आपण. खूप सुरेख अशी रांगोळी वाटत आहे आपली. मध्येही आपण पिवळा रंगाचा टिपका काढलेला आहे. तर लाल रंग भरूयात. त्यानंतर आता पांढरे टिपके आपण देऊन घेणार आहोत. 1, 2, 3, 4, 5, 6. चला, तर आपण राहिलेली रांगोळी कंप्लीट करूयात. टिपके आतल्या साईडने अशा प्रकारे आपण ओढून घेतलेले आहेत. फूल बनवलेलं आहे. तर दोन्ही पिवळ्या टिपक्याच्या शेजारी आपण फूल काढत आहेत. 5 पाकळ्या काढत आहोत आपण आणि पांढरा रंग त्यामध्ये भरणार आहोत. चारही बाजूंना आपण असाच पांढरा रंग भरून घेणार आहोत. अशाच पद्धतीने आपण 5 पाकळ्या ह्या काढून घेणार आहोत. चारही बाजूला अशा प्रकारे 5 पाकळ्या या काढून कंप्लीट होत आलेल्या आहेत आपल्या. आता आपण दोन्ही चौकोनांमध्ये पाकळ्या काढून घेणार आहोत. पहा, तर अशा पद्धतीने आपली सुरेख एक रांगोळी तयार झालेली आहे. आपण चौकोनाच्या मध्ये टिपके देऊन घेणार आहोत. 1, 2, 3 आणि 4. चला, तर आता चौकोनाच्या मध्ये आपण पाकळ्या काढणार आहोत. पहा, तर अशा पद्धतीने आपण एक कळी काढून घेतली. त्याला क्रॉस होईल अशा पाकळ्या काढून त्याला जोडणार आहोत. हा थोडासा वेगळ्या पद्धतीचा कमळ आपण काढणार आहोत. सगळ्याला क्रॉस होतील अशा रेषा काढून परत त्या पाकळ्या जोडून घेणार आहोत. किती सुंदर अशी कमळाकृती आपली आलेली आहे. तर राहिलेल्या 2 साईडला पण आपण असाच करून घेणार आहोत.
त्यामध्ये टिपके काढून घेऊन आपण एक पाकळी पण काढत आहोत. अशाच प्रकारे त्या लास्टचा जो भाग राहिलेला आहे तोही काढून कंप्लीट करत आहोत. चला तर अशा पद्धतीने आपली रांगोळी पूर्णपणे काढून कंप्लीट होत आलेली आहे. फक्त टिपके राहिलेले आहेत त्याचे दोन्ही साईडला. तुम्ही रांगोळी दारात अंगणामध्ये काढू शकता. खूप सुरेख आणि सुंदर वाटत आहे रांगोळी ही. आता ते पांढऱ्या टिपके जे दिलेले आहेत आपण ते पसरवून घेऊयात बोटाच्या साहाय्याने. आणखी सुरेख वाटेल. रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. रांगोळी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. म्हणजे नवनवीन माझ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. अशा प्रकारे आपली सुंदर अशी रांगोळी ही कंप्लीट झालेली आहे. पहा तर किती सुंदर आणि सुरेख वाटत आहे आपली रांगोळी. धन्यवाद. थँक्यू.